हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. रुद्रांश आरशासमोर उभा राहून आपल्या शर्टची बटणं लावत होता. तेवढ्यात तान्या कपडे बदलून चेंजिंग रूममधून बाहेर आली. रुद्रांशच्या शेजारी उभी राहून तान्या कानातले घालू लागली. रुद्रांशने एकदा वरपासून खालपर्यंत तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या जवळ जात तिच्या कमरेभोवती हात ठेवला. तिच्या गळ्याजवळ आपले नाक घासत तो म्हणाला, आता तुम्ही मला अशा प्रकारे आकर्षित करणार असाल तर आपलं बाहेर जाणं थोडं कठीण होईल. तुम्ही मला प्लॅन बदलायला भाग पाडत आहात. तान्या चेहऱ्यावर स्मित ठेवत रुद्रांशकडे वळली आणि त्याच्या शर्टची बटणे लावत म्हणाली, जी नाही, मी असं काहीही करत नाहीये, त्यामुळे प्लॅनमध्ये कोणताही बदल नाही. रुद्रांश मागे होत म्हणाला, चल ठीक आहे, पण या डिनर डेटच्या बदल्यात मलाही काहीतरी मिळायला हवं ना. तान्याने त्याला हलकेच दूर ढकलत म्हटलं, तुझे बहाणे मी चांगले समजते रुद्र. असं म्हणत तान्या हसत आपल्या हिल्स घालायला निघून गेली. रात्रीची वेळ. तान्या आणि रुद्रांश डिनर करून घरी परतत होते. अचानक रक्ताने माखलेला एक मुलगा मदतीसाठी ओरडत त्यांच्या कार समोर आला. रुद्रांशने वेळ न दवडता ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, पण तो मुलगा कारच्या बोनटवर जाऊन आदळला. धडक लागताच तो रस्त्यावर कोसळला. तान्या घाबरून किंचाळली आणि रुद्रांशचा शर्ट पकडून आपला चेहरा त्याच्या छातीमध्ये लपून बसली. मिनलची तब्येत आता पूर्वीपेक्षा बरीच सुधारली होती. डॉक्टरांनी तिला बेडवर सतत विश्रांती घेण्यापासून मुक्त केले होते. त्याचबरोबर बाळाची डिलिव्हरी व्यवस्थित होण्यासाठी तिला दररोज काही हलके योगासनं करण्यासही सांगितले होते. मिनलच्या प्रेग्नन्सीचा हा 6वा महिना सुरू होता. अंश सोफ्यावर बसून लॅपटॉपवर आपले काम करत होता. तेवढ्यात मिनल फ्रेश होऊन बाथरोब घालून बाहेर आली. काम करत असतानाच अंशने नजर वर करून एकदा मिनलकडे पाहिलं. गर्भावस्थामुळे मिनल अंशला पूर्वीपेक्षाही अधिक गोड आणि सुंदर वाटत होती. कदाचित ही तिच्या प्रेग्नन्सीचीच जादू होती. अंशने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि मिनलच्या मागे जाऊन तिला मागून मिठी मारली. तिच्या पोटावर अलगद हात फिरवत तो प्रेमाने म्हणाला, बटरफ्लाय, आय लव्ह यू. मिनलने आपला एक हात अंशच्या गालावर ठेवत विचारलं. अचानक या आय लव्ह यूचं कारण काय? अंशने तिच्या कानाजवळ हलकेच चुंबन घेत म्हणाला, मी स्वतःला खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय जान, पण तुझ्यापासून दूर राहणं आता माझ्यासाठी शिक्षेसारखं वाटतंय. आपण एकदा, मी प्रॉमिस करतो, मी पूर्ण काळजी घेईन. असं म्हणत अंशने पुन्हा तिच्या कानाजवळ प्रेमाने चुंबन घेतलं. अंशच्या या प्रेमळ स्पर्शामुळे मिनल लाजत स्वतःमध्येच आकसून गेली. तिने डोळे मिटले आणि अंशला थांबवण्याचा शेवटचा प्रयत्न करत ती म्हणाली, पण राज, माझा चेहरा तुम्ही मला अशा अवस्थेतही. हे ऐकताच अंशने आपल्या टी शर्टकडे दुर्लक्ष करत मिनलला अलगद आपल्याकडे वळवलं. तिचा चेहरा दोन्ही हातात धरून तो तिच्याकडे काळजीपूर्वक पाहत म्हणाला, काय झालंय तुझ्या चेहऱ्याला? आणि त्याचवेळी असं म्हणत अंशने तिच्या चेहऱ्यावर प्रेमाने हलकी चुंबनं घेतली आणि पुन्हा तिच्याकडे पाहत म्हणाला, मला तर काहीच फरक दिसत नाहीये. तुझा चेहरा अजूनही तितकाच आकर्षक आहे आणि तू अजूनही माझ्यासाठी तितकीच सुंदर आहेस. सुंदर हे शब्द ऐकून मिनलने गोड चेहरा करत हसत त्याच्याकडे पाहिलं. अंशने तिच्या कमरेभोवती अलगद हात ठेवला आणि तिच्या गळ्याजवळ प्रेमाने चुंबन घेतलं. मिनलने त्याच्याकडे पाहत हलकेच डोळे मिटले. अंशने तिच्या खांद्यावर प्रेमाने चुंबन घेतले आणि तिला आपल्या मिठीत सामावून घेतले. काही वेळातच मिनल पूर्णपणे भावनांमध्ये हरवून गेली. तिचा श्वास वाढलेला पाहून अंश क्षणभर थांबला. तो गुडघ्यावर बसला आणि तिच्या पोटावर प्रेमाने चुंबन घेत म्हणाला,
बस थोडा वेळ बेबी, पप्पा मम्माला जास्त त्रास देणार नाहीत. असं म्हणत अंशने पुन्हा वर पाहून मिनलकडे पाहिलं. ती त्याच्याकडे पाहून गोड हसत होती. अंशने मिनलला अलगद आपल्या मिठीत घेतले आणि सोफ्याकडे घेऊन गेला. मिनलने नजर खाली करत अंशच्या छातीवरून प्रेमाने हात फिरवला. अंशने तिच्या ओठांवर प्रेमाने चुंबन घेतले. दोघेही काही क्षण एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले. अंश मिनलसोबत खूप प्रेमाने आणि काळजीपूर्वक वागत होता. बऱ्याच दिवसानंतर दोघांनाही एकमेकांसोबत असा निवांत वेळ मिळाला होता. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या सहवासाचा मनापासून आनंद घेत होते. दुसरीकडे रुद्रांश तान्याला डिनरसाठी घेऊन आला होता. टेबलजवळ पोहोचल्यावर रुद्रांशने टेबलवर ठेवलेला फुलांचा गुच्छ हातात घेतला आणि तान्यासमोर गुडघ्यावर बसत म्हणाला, तान्या, वेळ कसा का असेना, 6 महिने गेले असोत किंवा 6 वर्ष, आय प्रॉमिस, मी जिथे तुझ्यासोबत होतो, जिथे आज आहे, तिथेच पुढेही कायम तुझ्यासोबत राहीन. ट्रस्ट मी, तुझ्या सहवासासाठी मी आतुर झालो होतो. तुझ्यासोबत असूनही तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलण्यासाठी मी आतुर झालो होतो. आय लव्ह यू तान्या. मला माहिती आहे की मी तुला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीये, पण आय प्रॉमिस, एकदा विवांचा पत्ता लागला की माझा सगळा वेळ फक्त तुझ्यासाठी असेल. रुद्रांचा प्रत्येक शब्द तान्याच्या मनाला स्पर्श करत होता. तान्याच्या डोळ्यात पाणी तरळले होते. बऱ्याच दिवसानंतर आज तिला रुद्रांशसोबत असा निवांत आणि खास वेळ घालवायला मिळाला होता. तान्याने रुद्रांशचा चेहरा आपल्या हातात धरला. त्याच्या नाकावर हलकेच चुंबन घेत ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तुझा नाही रुद्र, मला आपला वेळ हवा आहे. असा वेळ जिथे आपण दोघंही एकमेकांसोबत मनापासून उपस्थित असू. मला माहीत आहे, आपल्या नात्यासाठी वेळ काढण्याच्या बाबतीत मीही पूर्वी फार गंभीर नव्हते. पण या काही दिवसात जेव्हा तू सतत व्यस्त असतोस, तेव्हा मला जाणवलं की एकत्र असूनही एकटं वाटणं किती विचित्र असतं. आय लव्ह यू टू रुद्र. परिस्थिती कोणतीही असो, माझ्यासाठी नेहमीपासून फक्त तू होतास, तू आहेस आणि तूच कायम राहशील. मग त्यासाठी मला कितीही वेळ वाट पाहावी लागली तरी चालेल. तान्याचं बोलणं ऐकून रुद्रांश उठला. त्याने तान्याच्या मानेमागे अलगद हात ठेवला आणि तिच्या ओठांवर प्रेमाने चुंबन घेतले. तान्याने काही क्षण त्याच्या चुंबनाला प्रतिसाद दिला नाही हे जाणवताच रुद्रांश क्षणभर थांबला. तान्या लगेच भानावर आली आणि त्याच्या प्रेमळ मिठीत स्वतःला सामावून घेत त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देऊ लागली. दोघेही काही क्षण एकमेकांच्या सहवासात हरवून गेले. त्या क्षणी त्यांच्या मनात फक्त एकमेकांबद्दलचं प्रेम आणि एकत्र घालवलेला हा खास वेळ होता. लवकरच त्यांचे जेवण टेबलवर वाढले गेले. तान्या ताटात जेवण वाढत होती. रुद्रांशने आपले ताट बाजूला केले. हे पाहून तान्याने त्याला विचारले, काय झालं, तू जेवणार नाहीस? रुद्रांशने तान्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, जेवेन ना. तान्या हसत म्हणाली, मग जेव ना, माझ्याकडे काय बघतोयस? आणि त्यावेळी रुद्रांशने आपला चेहरा हातावर टेकवत मिश्किलपणे उत्तर दिले, शिकार. माझी शिकार बघतोय. तिला खाण्याची भूक वाढवत आहे आणि माझ्यावर विश्वास ठेव, माझं डिनर यावेळी खूपच स्वादिष्ट दिसत आहे. रुद्रांशच्या बोलण्यामागचा आणि त्याच्या नजरेत लपलेला अर्थ तान्याला समजला. ती त्याला म्हणाली, रुद्र, या फिल्मी आणि चीजी डायलॉग्स मारणं बंद कर आणि जेवण कर. रुद्रांश उठला आणि तान्याजवळ जाऊन तिच्याकडे झुकला. त्याने तिच्या मानेवर हलकेच चुंबन घेतले आणि मिश्किलपणे म्हणाला, हे घे, माझं स्टार्टर मी घेतलंय. मेन कोर्स घरी घेईन आणि डिझर्ट्स तुम्ही जे द्यायला पसंत कराल ते. तान्या डोळे मोठे करून फक्त रुद्रांशकडे पाहतच राहिली.
रुद्रांश मात्र हसत पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसला. तान्याने लाजून नजर खाली केली आणि हळूहळू जेवायला सुरुवात केली. रुद्रांशच्या चेहऱ्यावर खोडकर हास्य होते आणि तो तान्यासोबत एकाच ताटात जेवू लागला. काही वेळातच दोघांचे जेवण आटोपले आणि ते घराच्या दिशेने निघाले. इकडे अंश डोळे बंद करून मीनलला आपल्या मिठीत घेऊन बसला होता. अनेक दिवसानंतर त्याला मनापासून आराम आणि शांतता जाणवत होती. फोनवर आलेल्या मेसेजच्या आवाजाने त्याचे डोळे उघडले. मेसेज पाहून अंशच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटलं. त्याने मीनलकडे पाहत म्हटलं, बटरफ्लाय, तू आराम कर. मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे. मी आत्ताच येतो. असे म्हणत अंशने बाथरोब घातला, फोन हातात घेतला आणि बाल्कनीत निघून गेला. अंशने कोणाला तरी फोन लावला आणि आपल्या रुबाबदार आवाजात म्हणाला, राणासाहेब कुठे आहेत? हे मी जाणून घेऊ शकतो का? इकडची तिकडची सगळी कामं संपली असतील तर आता तुमचा गणवेश घाला आणि आम्ही तुमच्यावर केलेल्या उपकारांपैकी निदान 10% उपकारांची तरी परतफेड करा. तुमच्यावरचे सगळे आरोप आणि चार्जेस काढून टाकले आहेत. आता कामाला लागा, नाही तर यावेळी तुमच्या गणवेशावर लागलेल्या त्या ताऱ्यांची काहीच हमी मी देऊ शकत नाही. समोरून पोलिसांचा एक मोठा अधिकारी घाबरत म्हणाला, थँक्यू सर, मी वचन देतो लवकरच विवान सरांना शोधून काढेन. अंश त्या पोलीस अधिकाऱ्यावर हसत म्हणाला, गणवेश घालण्याआधीच त्याची उष्णता जाणवायला लागली का? तुला काय वाटतं, तू विवानला शोधून काढू शकशील? तू काय, मी सुद्धा त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला शोधून काढू शकत नाही. तरीसुद्धा मी तुला प्रयत्न करण्यापासून थांबवणार नाही. याच निमित्ताने पोलिसांची पोहोच किती आहे तेही पाहून घेऊ. करून बघ प्रयत्न. असे म्हणत अंशने फोन कट केला. इकडे तान्या आणि रुद्रांश जेवण करून घरी परतत होते. अचानक रक्ताने माखलेला एक तरुण मदतीसाठी विनवणी करत त्यांच्या कार समोर आला. रुद्रांशने वेळीच ब्रेक लावण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण तो तरुण कारच्या बोनेटवर जाऊन आदळला. धडक लागताच तो रस्त्यावर कोसळला. तान्या घाबरून किंचाळली आणि तिने रुद्रांशची शर्ट घट्ट पकडून आपला चेहरा त्याच्या छातीमध्ये लपवला. रुद्रांश घाबरलेल्या आवाजात म्हणाला, तान्या, तू ठीक आहेस ना? तान्याने डोकं वर करून रुद्रांशकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवत म्हणाली, हो, मी ठीक आहे, पण तो माणूस रुद्रा, त्याला खूप दुखापत झाली आहे. असं म्हणत तान्याने कारचा दरवाजा उघडला. रुद्रांशने लगेच तिच्या बाजूचा दरवाजा बंद करत तिला बजावलं, माझं बोलणं नीट ऐका. असं म्हणत रुद्रांशने सीट खाली ठेवलेलं पिस्तूल बाहेर काढलं आणि तान्याच्या हातात देत म्हणाला, काहीही झालं तरी तुम्ही कारच्या बाहेर येणार नाही आणि जर गरज पडलीच तर स्वतःच्या बचावासाठी याचा वापर करण्याआधी एकदाही विचार करू नका. असं म्हणत रुद्रांश कारमधून बाहेर पडला. त्याने आजूबाजूला एक नजर टाकली आणि त्या जखमी तरुणाजवळ गेला. त्या तरुणाचा चेहरा खालीच्या दिशेने होता. रुद्रांशने खाली वाकून त्याला पटवलं आणि त्याचा चेहरा पाहताच तो आश्चर्यचकित झाला. त्याने लगेच तान्याला हाताने इशारा करून आपल्या जवळ येण्यास सांगितलं. तान्या कारमधून बाहेर आली आणि त्या जखमी तरुणाकडे पाहत म्हणाली, रुद्रा, याला तर खूपच दुखापत झाली आहे. रुद्रांशने तान्याला त्याची तपासणी करण्यास सांगितले. तान्याने त्याची नाडी तपासली आणि म्हणाली, हा जिवंत आहे. आपल्याला याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं. रुद्रांशने त्या तरुणाला उचलून कारच्या मागच्या सीटवर ठेवत म्हटलं, नाही, आपण याला घरी घेऊन जाऊ. तुम्ही डॉक्टरांना सगळी आवश्यक उपकरणं घेऊन आपल्या घरी बोलवा. तान्या आश्चर्याने म्हणाली, घरी? तू वेडा झाला आहेस का? आपण अशा कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या घरी घेऊन जाऊ शकत नाही.
तुला कदाचित तुझ्या भावाकडून ओरडा खाण्याची सवय असेल, पण मला माझ्या भावाकडून ओरडा खाण्याची अजिबात हौस नाही. रुद्रांशने कार सुरू करत शांतपणे उत्तर दिलं. हा काही अनोळखी नाही, याचं नाव ईशान आहे, ईशान मेहरा. तान्या रुद्रांशकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत म्हणाली, तू याला ओळखतोस? आणि भाऊ, त्यांनाही हा माहीत आहे का? रुद्रांशने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, हो, तसं पाहिलं तर ईशान त्यांना आपला बिझनेस रायव्हल आणि कॉम्पिटिटर समजतो. पण भावासाठी ईशान मेहरा हा फक्त बिझनेस रायव्हल नाही, तर त्याच्यापेक्षाही मोठा लव्ह रायव्हल आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुला नंतर सांगतो. आधी तू याच्यासाठी डॉक्टरांना बोलाव. तान्याने मागच्या सीटवर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या ईशानकडे एक नजर टाकली आणि म्हणाली, याच्या शरीरावर खूप जखमा आहेत. जणू कोणीतरी याला मारण्याचा प्रयत्न केला आहे. या सगळ्या जखमा हल्ल्याच्या खुणा आहेत. असं म्हणत तान्याने डॉक्टर आणि नर्सला आवश्यक सर्व उपकरणांसह घरी येण्यास सांगितलं. इकडे रुद्रांशच्या मनात एकाच वेळी अनेक विचार सुरू झाले होते. आणि रुद्रांश जेव्हा ईशानजवळ पोहोचला होता, तेव्हा ईशानच्या तोंडून मिस्टर आर्यन हे नाव बाहेर पडलं होतं. याचा स्पष्टपणे एकच अर्थ होता की ईशान त्याला ओळखत होता. काहीतरी बोलायचे होते. ईशानला सुरक्षित ठेवणे रुद्रांशसाठी अत्यंत गरजेचं होतं. आणि घरी पोहोचताच रुद्रांश गार्ड्सच्या मदतीने ईशानला गेस्ट रूममध्ये घेऊन जातो. तान्या बाकी डॉक्टरांसोबत मिळून ईशानवर उपचार करू लागते. अंशला जेव्हा ही गोष्ट समजते, तेव्हा तो हॉलमध्ये बसलेल्या रुद्रांजवळ येत म्हणतो, हे सगळं काय आहे? हे माझं घर आहे रुद्र, कोणतं गेस्ट हाऊस किंवा धर्मशाळा नाही आणि हॉस्पिटलही नाही. रुद्रांश अंशकडे पाहत म्हणतो, भाऊ, थोड्या वेळासाठी मनाचा दरवाजा बंद करा आणि डोक्याने विचार करा. ईशान मेहरा खूप वर्षांपूर्वी देश सोडून गेला होता. मग आता तो इथे, तोही अशा अवस्थेत काय करत होता? बेशुद्ध होण्यापूर्वी त्याच्या तोंडून 2 वेळा मिस्टर आर्यन हे नाव निघालं. त्याचे ते 4 मित्र जे आपल्याला अजूनही सापडलेले नाहीत. ईशान आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तो शुद्धीवर येताच मी त्याला माझ्या घरी घेऊन जाईन. पण मला त्याची गरज आहे. ईशानकडून आपल्याला बरंच काही कळू शकतं. काहीतरी विचार करत अंशने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, तुला जे योग्य वाटतं ते कर. फक्त मला हा मिनलच्या आसपास नको आहे. खरं सांगायचं तर या क्षणी मला कोणत्याही अनोळखी व्यक्तीला माझ्या कुटुंबाच्या आसपास पाहायचं नाही. असं म्हणत अंश तिथेच रुद्रांच्या जवळ बसतो. बराच वेळ गेल्यानंतर तान्या आपल्या सोबतच्या डॉक्टरसोबत रूममधून बाहेर येते. तान्याला पाहताच रुद्रांश आणि अंश उभे राहतात. तान्या त्याच्या जवळ येत म्हणते, खूप धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे आणि अगदी जबडूनही हल्ला केला गेला आहे. एक जखम पोटाच्या बाजूला, दुसरी पाठीवर आणि तिसरी शेवटची छातीवर आहे. त्याचा हृदय फक्त काही इंचाच्या अंतरामुळे वाचला आहे. आम्ही आमचं काम केलं आहे. आता त्याला शुद्ध आली तर तो काही सांगू शकेल, पण त्याची प्रकृती खूप गंभीर आहे. त्याला आणखी काही मशीनची गरज लागेल. रुद्रांशने होकारार्थी मान हलवत म्हटलं, तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं मी व्यवस्था करतो. मला फक्त ईशान सुखरूप आणि जिवंत हवा आहे. तान्या चेहरा वाकवत म्हणाली, तुम्हाला तुमचं माहीत, मी माझं काम केलं आहे. असं म्हणत तान्या डॉक्टरला बाहेरपर्यंत सोडायला जाते. तिकडे अंश आणि रुद्रांश ईशानला पाहण्यासाठी रूममध्ये जातात आणि त्यावेळी पाहता पाहता 2 दिवस निघून गेले होते. ईशानला शुद्ध आली होती, पण तो अजूनही बेडवर असल्यामुळे तो नेमका कुठे आहे हे त्याला माहीत नव्हतं. कारण काही नर्स आणि तान्या यांच्याशिवाय त्या रूममध्ये कोणीही येत नव्हतं.
तान्या आणि नर्ससुद्धा आपलं काम करून बाहेर निघून जात होत्या. संध्याकाळच्या वेळी ईशान बेडवर आराम करत काचेच्या खिडकीतून बाहेरच्या बागेकडे पाहत होता. तो आपल्या विचारांमध्ये हरवला होता. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि अंश व रुद्रांश आत आले. अंश आत येत म्हणाला, सो ऑल गुड मिस्टर मेहरा. अंशचा आवाज ईशान चांगलाच ओळखत होता. त्याचा आवाज ऐकताच ईशानचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ईशाने वळून पाहिलं तर समोरून रुद्रांश आणि अंश त्याच्याकडे येत होते. त्यांना पाहून ईशान उठून बसण्याचा प्रयत्न करू लागला. हे पाहून रुद्रांश त्याला आधार देण्यासाठी हात पुढे करतो, पण अंश रुद्रांशचा हात मध्येच थांबवत म्हणतो, राहू दे रुद्र, याला हे कळू देत किती त्रास होतो ते, जसं याच्यामुळे बटरफ्लायला कित्येक दिवस त्रास सहन करावा लागला होता. ईशान लाज आणि अपराधीपणाने भरलेलं हलकं स्मित करत म्हणाला, माझ्यामुळे? कदाचित माझ्यामुळेच, पण सगळं माहीत असूनही मी मीनलला साधी एक खरचटलेली जखमसुद्धा होऊ देईन असं तुम्हाला खरंच वाटतं का? ईशानचं बोलणं ऐकून अंश दात आवळत म्हणाला, मग माझ्या मुलाला नुकसान. आणि त्यावेळी त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ईशान म्हणाला, मीनलसोबत जे काही झालं त्यात माझी कुठेही चूक नव्हती. मीनलसोबतही काहीतरी होणार आहे याची मला आधी कल्पनासुद्धा नव्हती. अंशला चिडलेलं पाहून रुद्रांश विषय बदलत म्हणाला, तुझे 4ही मित्र मारले गेले आहेत. जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका जुन्या भग्न घरातून पोलिसांना त्यांचे मृतदेह सापडले आहेत. याबद्दल तुला काही माहिती आहे का? आणि त्यावेळी ईशान स्मित करत म्हणाला, अच्छा, म्हणजे म्हणूनच मी अजून जिवंत आहे आणि सगळ्यांपासून दूर आहे. अंशने ईशानच्या कपड्यांना पकडत त्याला धमकावत म्हटलं, तू अजून जिवंत आहेस ही माझी मेहरबानी समज. माझं चाललं असतं तर तुला केव्हाच. रुद्रांश दोघांच्या मध्ये येत म्हणाला, भाऊ प्लीज स्वतःवर नियंत्रण ठेवा. तुम्ही जाऊन सोफ्यावर बसा, मी याच्याशी बोलतो. असं म्हणत रुद्रांश अंशला सोफ्यावर बसवतो आणि स्वतः ईशान जवळ येत म्हणतो, पहा ईशान, शेवटच्या वेळेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय. माझ्या कारला धडकून खाली पडल्यानंतर आणि बेशुद्ध होण्यापूर्वी तू शेवटी 2 वेळा मिस्टर आर्यन असं म्हटलं होतंस. ईशानने होकारार्थी मान हलवत म्हटलं, हो म्हटलं होतं, कारण त्यावेळी मी मिस्टर अंश आर्यन यांना भेटण्यासाठी आणि मीनलला पाहण्यासाठी मिस्टर आर्यन यांच्या घरी जात होतो. अंश चिडत सोफ्यावरून उठला आणि ईशान जवळ येत म्हणाला, मीनलला पाहण्यासाठी तू का जात होतास? तुला अजिबात लाज आहे की नाही? ती माझी पत्नी आहे आणि आता माझ्या होणाऱ्या मुलाची आईसुद्धा आहे. ईशान चेहऱ्यावर स्मित ठेवत म्हणाला, आणि माझं तिच्यावर प्रेम आहे. हे ऐकताच दोघांच्या मध्ये उभा असलेला रुद्रांश सावध झाला आणि दोघांकडे पाहू लागला. अंशने एका झटक्यात रुद्रांशला बाजूला केलं आणि ईशानच्या चेहऱ्यावर जोरात एक ठोसा मारला. अंशचा ठोसा लागताच ईशानचा चेहरा दुसऱ्या बाजूला वळला. त्याच्या ओठांच्या कडेतून रक्त येऊ लागलं. रुद्रांशने अंशला कमरेपासून पकडून ईशानपासून दूर केलं आणि म्हणाला, भाऊ प्लीज. पण अंशचा राग अजूनही शांत झाला नव्हता. रुद्रांश पुन्हा एकदा दोघांच्या मध्ये येत म्हणाला, ईशान, तुझं जरा जास्तच होते. आम्ही इथे तुझ्याशी बोलायला आलो आहोत. त्यावेळी तुझ्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला नाही. ईशान आपल्या तोंडातून वाहणारं रक्त हाताने पुसत म्हणाला, नक्कीच ती तुमच्या मुलाची आई होणार आहे मिस्टर आर्यन, पण त्यामुळे माझ्या मनात तिच्याबद्दल असलेल्या भावनांशी त्याचा काय संबंध?
हो, अलिशा दिदी जे काही करत होत्या त्यात मी त्यांची साथ नक्कीच देत होतो. कारण मला वाटलं कदाचित हीच एक संधी आहे ज्यामुळे मिनल माझी होऊ शकते. मला तर हेही माहीत नव्हतं की मिनल प्रेग्नंट आहे आणि अलिशा दिदी त्या बाळाला इजा करण्यासाठी मिनलसोबत काहीतरी चुकीचं करणार आहेत. ईशानचं बोलणं पूर्ण होताच अंशने आश्चर्याने डोळे बारीक करत विचारलं, आताच तू कोणाचं नाव घेतलंस? अलिशा? ईशाने होकारार्थी मान हलवत म्हटलं, हो अलिशा. अलिशा दिदी जिवंत आहेत. अंश आश्चर्याने म्हणाला, पण तिने तर आत्महत्या? ईशान अंशकडे पाहत म्हणाला, हो, तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, पण ती हॉस्पिटलमध्ये जिवंत पोहोचली होती. तिथे तिच्या शरीराच्या डाव्या बाजूला पूर्णपणे अर्धांगवायू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मिस्टर आर्यन, तेव्हापासून तिला वाटतंय की तिला हे दुसरं आयुष्य तुमच्याकडून बदला घेण्यासाठी आणि तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी मिळालं आहे. तिला नेहमीपासूनच तुम्हाला जिवंतपणे तडफडताना पाहायचं आहे. रुद्रांश विचार करत म्हणाला, म्हणजे हे सगळं तुझी बहीण करत आहे? ईशानने होकारार्थी मान हलवली. रुद्रांश त्याच्यावर संशय घेत म्हणाला, पण तू खरं बोलतोयस हे आम्ही कसं मानायचं? कदाचित स्वतःला वाचवण्यासाठी तू हे सगळं? ईशान हलकसं हसत म्हणाला, स्वतःला वाचवण्यासाठी? मला वाचवायचंच कोणाला आहे मिस्टर शेखावत? मला फक्त मिनल सुरक्षित हवी होती, म्हणून इथे पोहोचण्याचा हा माझा शेवटचा प्रयत्न होता. बाकी माझ्या जखमा तुमच्या समोर आहेत. मला नाही वाटत की कोणीही मुद्दाम स्वतःला इतकं दुखापत करून घेईल. मिनलच्या अपघाताचा विषय सोडला तर अलिशाच्या प्रत्येक प्लॅनमध्ये मी तिचा समान भागीदार होतो. अंश ईशानकडे पाहत म्हणाला, जर तू तिच्या प्रत्येक प्लॅनमध्ये सहभागी होतास तर आता अचानक तुला काय झालं? म्हणजे असं काय झालं की ती तुला मारून टाकण्यापर्यंत पोहोचली? ईशान थोडा उदास होत म्हणाला, जेव्हा मला मिनलबद्दल समजलं तेव्हा मी अलिशा दिदींना धमकी दिली की आता मी त्यांची साथ देणार नाही आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला सगळं काही सांगून टाकेन. खरं तर मी असं काही करणार नव्हतो, पण अलिशा दिदींनी माझ्या बोलण्याला खूप गंभीरपणे घेतलं. त्यांनी माझ्याच मित्रांचा माझ्याविरुद्ध वापर केला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं की त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचा मी एका क्षणात नाश करून टाकेन. अंश त्या 4 मुलांचा विचार करत म्हणाला, तू जिवंत आहेस ही गोष्ट अलिशाला माहीत आहे, कारण तुझे ते 4 मित्र आधीच मारले गेले आहेत. पण मला नाही वाटत की अलिशाला तुझ्याबद्दल. अंश पुढे काही बोलणार इतक्यात एक सर्वंट रूप हडबडत आत आली आणि म्हणाली, सर, मिनल मॅडम जेवण करत नाहीयेत. त्या तुमच्याशी भेटण्याचा हट्ट धरून बसल्या आहेत. प्लीज तुम्ही. अंश तिच्याकडे पाहत मान हलवत म्हणाला, तू जा, मी येतो. रूप गेल्यावर ईशान मिनलचं नाव ऐकून आनंदी होत म्हणाला, म्हणजे मी सध्या अर्ध्या पेन्शनमध्ये आहे. अंशने डोळे बारीक करत ईशानकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला, या रूममधून बाहेर पडण्याचा विचार सुद्धा करू नकोस. तुझी जी काही अवस्था आहे त्यात तुझे पाय तोडायला मला फार वेळ लागणार नाही. अंश रुद्रांशकडे पाहत म्हणाला, तुझी बहीण प्रेग्नंट आहे की वेडी झाली आहे हे आजकाल समजणं खूपच कठीण झालंय. प्रत्येक गोष्टीवर हट्ट आणि वेडेपणा. रुद्रांश हलकेच हसत म्हणाला, ती प्रेग्नंटच आहे म्हणून हा वेडेपणा करते. बाकी हट्ट करण्याची सवय तर तिच्या पोटात वाढत असलेल्या तुमच्या मुलाचीच देणगी आहे. जसा बाप तसं मुलं. अंश बाहेर जाताना म्हणाला, तू तुझं काम कर, मी तिला जेवण भरवून येतो. हे दोघेही या सगळ्या गोष्टी कुठेतरी ईशानने ऐकाव्यात म्हणूनच बोलत होते.
त्यामुळे ईशानला अंश आणि मिनल यांच्यातील नातं अगदी सामान्य आणि सुखी असल्याचं वाटावं, हा त्यांचा उद्देश होता. अंश निघून गेल्यावर ईशान हसत रुद्रांशला म्हणाला, मी मिनल आणि मिस्टर आर्यन यांच्या नात्याचा स्वीकार केला आहे. मला त्यांच्या नात्यामुळे कोणतीही अडचण नाही, पण मिनलसाठी माझ्या मनात असलेल्या भावना मी एका क्षणात संपवू शकत नाही ना. रुद्रांशने नजर वर करून ईशानकडे पाहत म्हटलं, तुला माहीत आहे ना, मिनल माझी बहीण आहे. ईशान हलकेच हसत म्हणाला, मिस्टर शेखावत, मला खरं बोलायला भीती वाटत नाही. मग माझ्यासमोर मृत्यू जरी उभा असला तरीही नाही. रुद्रांश ईशानकडे पाहत हसला आणि म्हणाला, आम्ही तुला वाचवलं. याचा अर्थ असा अजिबात समजू नकोस की तू पूर्णपणे वाचलास. ईशान हलकेच हसत म्हणाला, मला माहीत आहे, तुम्ही लोकांनी मला फक्त सत्य जाणून घेण्यासाठी वाचवलं आहे. तुमच्यासाठी मी फक्त इकडे आर्यन एंटरप्राइजेसच्या बाहेर आजही मीडियाची बरीच गर्दी जमली होती. सगळ्यांनाच विवानबद्दल जाणून घ्यायचे होते. अंश ऑफिसमध्ये आला नव्हता. गार्ड्सनी प्रयत्न करूनही मीडियावाले अंशला भेटण्याचा हट्टाने गेटच्या बाहेरच बसून राहिले होते. सकाळची संध्याकाळ झाली होती आणि ऑफिसही आता बंद होण्याची वेळ झाली होती. अशातच केशवजी ऑफिसमधून बाहेर आले आणि मीडियाला समजावून त्यांना तिथून पाठवण्याचा प्रयत्न करू लागले. केशवजींना गेटच्या दिशेने येताना पाहताच मीडियावाल्यांनी कॅमेरे ऑन केले आणि एकापाठोपाठ एक असे अनेक प्रश्न केशवजींवर डागायला सुरुवात केली. अनेक मीडियावाल्यांचा एकच प्रश्न होता, विवान अचानक कुठे गायब झाला? खरंच विवानचा माफियाशी काही संबंध आहे का? केशवजींच्या चेहऱ्यावर हलके आणि आत्मविश्वासपूर्ण हास्य होते. त्यांच्या प्रश्नाचे कोणतेही थेट उत्तर न देता ते म्हणाले, मी एक बिझनेसमन आहे, कोणताही माफिया किंवा डॉन नाही. आमचा अंडरवर्ल्डशी कधीच कोणताही संबंध राहिलेला नाही. बाकी तुम्ही सगळे समजूतदार आहातच. विवान सध्या कुठे आहे याचे उत्तर माझ्याकडेही नाही. पोलीस आणि आमचे लोक त्याला शोधण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. अचानक एक मीडियावाला म्हणाला, असे तर नाही ना मिस्टर आर्यन की विवान आर्यन स्वतः पोलिसांच्या भीतीने कुठेतरी लपून बसला आहे, किंवा ज्या माफिया लोकांशी त्याचे संबंध असल्याचे समोर आले आहेत तो त्यांच्यासोबतच निघून गेला आहे? हा प्रश्न ऐकून केशवजी शांत झाले, कारण या शक्यतेचा त्यांनी कधी विचारच केला नव्हता. तेवढ्यात मागून एक भारदस्त आवाज आला, नाही, कारण विवान सापडला आहे. विवानचा कोणत्याही माफिया किंवा अंडरवर्ल्डशी संबंध नाही. विवानला फसवून या प्रकरणात अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, हे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रश्न घेऊन लोकांच्या मागे धावण्यापेक्षा तुम्ही सत्याच्या मागे धावलेले चांगले. अंशने बोलताच आपल्या गार्ड्सना मीडियाच्या लोकांना बाजूला करण्याचा इशारा केला. रस्ता मोकळा होताच अंशने केशवजींचा हात पकडला आणि त्यांना सोबत घेऊन ऑफिसच्या आत गेला. आत येताच केशवजींनी अंशकडे आशेने पाहत विचारले, खरंच विवान सापडला आहे का अंश? केशवजींचा प्रश्न ऐकून अंशने एकदा त्यांच्याकडे पाहिलं आणि मग आपल्याजवळ उभ्या असलेल्या रुद्रांशकडे पाहिले. रुद्रांशने होकारार्थी मान हलवली आणि आपल्या मोबाईलमध्ये असलेले एक व्हिडिओ फुटेज केशवजींना दाखवले. फुटेज पाहताना केशवजींच्या डोळ्यात अश्रू आले. डोळे पाणावलेले आणि आवाज थरथरत असताना त्यांनी अंशकडे पाहून विचारले, अंश हा विवान आहे? अंशने होकारार्थी मान हलवत सांगितलं की हो, हा व्हिडिओ त्या हॉस्पिटलमधून मिळाला आहे जिथे विवानला जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले होते. आम्ही चौकशी केली असता समजले की विवानचा कोणताही नातेवाईक सापडला नाही, म्हणून हॉस्पिटलमधील लोकांनी त्याला त्याच महिलेच्या ताब्यात दिले जिने विवानला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. माझे लोक त्या महिलेला शोधत आहेत. आशा आहे की लवकरच विवान आपल्याला सापडेल. केशवजींनी अंश आणि रुद्रांशच्या खांद्यावर हात ठेवत होकारार्थी मान हलवली
असे करताना त्यांना दोघांनाही सांगायचे होते की त्यांना त्यांचा अभिमान वाटत आहे. इकडे मुंबईपासून बऱ्याच दूर असलेल्या सिलिगुडीमध्ये अंशच्या सांगण्यावरून तरुण ड्रायव्हर आणि एका गार्डसोबत अंशच्या स्पेशल गेस्टला रिसीव्ह करण्यासाठी एअरपोर्टवर आला होता. मात्र हा स्पेशल गेस्ट नेमका कोण आहे हे त्याला अजूनही माहीत नव्हते. गार्डला कारमध्ये सामान ठेवताना पाहून तरुणने मोबाईलवरून नजर हटवली आणि समोर पाहिलं तर समोर पाहताच त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. नकळत त्याच्या चेहऱ्यावर एक गोड आणि अनाहूत हास्य उमटले. तरुण हसत स्वतःशीच म्हणाला, म्हणजे भाईची स्पेशल गेस्ट तृप्ती होती. ड्रायव्हरने कारचा दरवाजा उघडला. तृप्तीने आत बसलेल्या तरुणकडे एक नजर टाकली आणि त्याच्यासोबत मागच्या सीटवर जाऊन बसली. संपूर्ण रस्ताभर तरुणने तृप्तीशी एक शब्दही बोलला नाही. तरुणचे असे वागणे तृप्तीला खूप वाईट वाटत होते. आज जवळपास 1 महिन्यानंतर दोघे एकमेकांना भेटले होते. अशा परिस्थितीत तरुणची अशी प्रतिक्रिया असेल अशी तृप्तीने अजिबात अपेक्षा केली नव्हती. तरुण मात्र संपूर्ण रस्त्यात 1-2 वेळा खिडकीबाहेर पाहत होता आणि बाकी वेळ फक्त आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. लवकरच त्यांची कार एका शानदार हॉटेलच्या बाहेर येऊन थांबली. गार्डने तृप्तीचे सामान कारमधून बाहेर काढले. तृप्ती ही गार्डच्या मागे जाण्यासाठी तयार झाली. तेवढ्यात तरुणने एका हाताने तृप्तीचे सामान आणि दुसऱ्या हाताने तिची मनगट धरत गार्डला सांगितले, राहू द्या, मी सांभाळतो. असे म्हणत तरुण तृप्तीला सोबत घेऊन हॉटेलच्या आत गेला. तरुणच्या या वागण्यामुळे तृप्तीला आश्चर्य वाटले. तिने कोणताही प्रश्न न विचारता फक्त तरुणसोबत चालत राहणे पसंत केले. तरुणने एका प्रायव्हेट रूमचा दरवाजा उघडला आणि तृप्तीचे सामान बाजूला ठेवून दरवाजा बंद केला. या संपूर्ण वेळेत त्याने तृप्तीचा हात सोडला नव्हता. शेवटी दरवाजा बंद करून तरुणने एक दीर्घ श्वास घेतला आणि तृप्तीकडे पाहिलं. आत्तापर्यंत तरुण तृप्तीशी काहीही बोलला नव्हता, त्यामुळे तृप्ती थोडी नाराज झाली होती. तरुणने तृप्तीला आपल्या जवळ घेतले आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. त्यानंतर त्याने अचानक तिच्या ओठांवर हलकेच चुंबन घेतले आणि तरुणने अचानक असे केल्यामुळे तृप्तीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. काही क्षणांनी तृप्तीच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटलं आणि तिनेही तरुणच्या भावनांना प्रतिसाद दिला. दोघांमधील ते छोटेसे चुंबन काही क्षणांसाठी प्रेमळ आणि भावूक झाले. काही वेळाने दोघेही एकमेकांपासून अलग झाले. दोघेही दीर्घ श्वास घेत होते. तरुणने नजर खाली झुकवली आणि पुन्हा तृप्तीच्या डोळ्यात पाहत हळू आवाजात म्हटलं, तुम्हाला मी किती मिस केलं आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. तृप्ती हलकेच हसत म्हणाली, तुझी तळमळ मी समजू शकते. मी सुद्धा तुला खूप मिस केलं. माझ्यावर रागवला आहेस का? तरुणने चेहरा पाडत तिला न समजल्यासारखं पाहिलं आणि म्हणाला, रागावलो मी तुमच्यावर? भला का रागवेन? तृप्तीने हातांची घडी घालत नाराजी व्यक्त करत लगेचच विचारलं, मग संपूर्ण रस्ताभर माझ्याशी बोलला का नाहीस? आणि मला विमानतळावर पाहून दुर्लक्ष का केलंस? कारमध्येही असा बसला होता जणू तू मला ओळखतच नाहीस. तरुण चेहऱ्यावर हसू आणत तृप्तीचे केस ठीक करत म्हणाला, आता कारमध्ये ड्रायव्हर आणि गार्ड समोर तुमच्याशी अशा प्रकारे वागलं असतो तर ते चांगलं दिसलं असतं का? मला थोडीच माहीत होतं की तुम्ही भावाची स्पेशल गेस्ट असणार आहात. तुम्हाला इतक्या दिवसांनी अचानक माझ्यासमोर पाहिल्यानंतर विमानतळापासून संपूर्ण रस्ताभर स्वतःवर कसं नियंत्रण ठेवलंय हे फक्त मलाच माहीत आहे. तरुणच्या या बोलण्यावर तृप्ती हसली. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले. तरुण म्हणाला, आता तुला एक छान अशी मिठी मारू का? आणि त्यावेळी तृप्तीने भुवया उंचावत मिश्किलपणे विचारलं,
असं का? किस करण्यापूर्वी तर विचारलं नाहीस आणि आता मोठा विचारणारा आलाय. मिठी मारू का? तृप्तीने पुन्हा चेहरा पाडला. तरुणने तिला घट्ट आपल्या मिठीत घेतलं. तृप्तीने त्याला मिठी मारतच म्हटलं, मला तर समजतच नाहीये भाऊ, मला तुझ्यासोबत इथे एकटं कसं पाठवू शकतात? तरुण हसत म्हणाला, माझ्या प्रेमावर विश्वास ठेव. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि शेवटी आपल्या शेपटीची काळजी तर घ्यावीच लागते ना. तृप्ती त्याच्यापासून दूर होत म्हणाली, हो, हे मात्र खरं आहे. तेवढ्यात तरुणचा फोन वाजला. इकडे घरी केशवजी सर्वांसमोर विवांची लवकरच भेट होईल अशी आशा व्यक्त करत होते. अंश आणि रुद्रांश ईशानला भेटण्यासाठी आले. अंश शांतपणे येऊन सोफ्यावर बसला. रुद्रांशने ईशानला विचारलं, तर ईशान, तुझी ही अलिशा दीदी कुठे भेटणार आहे? आणि खरं सांगायचं तर आम्हाला अशीच आशा आहे की ती देश सोडून निघून गेली असेल. ईशान हलकेच हसत म्हणाला, तुमची ही आशा व्यर्थ आहे मिस्टर शेखावत, कारण ती भारतातच असेल आणि आता काहीतरी खूप मोठं करण्याचा विचार करत असेल. इकडे तिकडे वेळ वाया घालवण्यापेक्षा एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. ईशानचं बोलणं ऐकून रुद्रांशने एक नजर तिथे बसलेल्या अंशकडे टाकली. अंशही ईशानकडेच पाहत होता. काही क्षण ईशानकडे पाहिल्यानंतर अंश म्हणाला, एक गोष्ट विचारू ईशान, तू मला एक संधी देऊ शकतोस का? तुझी बहीण नेहमी चुकीची होती, किंवा असं म्हणूया की ती मानसिकदृष्ट्या अस्थिर होती. हे सिद्ध करण्याची संधी. मी तिला कधीच कोणताही धोका दिला नव्हता. ईशान विचार करत अंशकडे बारेकाने पाहू लागला. ईशानने अंशला विचारलं, त्या बदल्यात मला काय मिळणार मिस्टर आर्यन? अंश हलकेच हसत म्हणाला, एवढा मोठा बदला पुरेसा नव्हता का? अजूनही तुला त्याच्या बदल्यात काहीतरी हवं आहे? आणि त्यावेळी ईशानही अंशच्याच अंदाजात हसत म्हणाला, बदला? हा बदला तर कधी माझा नव्हता. जर मला आधीच अलिशा दीदीकडून मिळालेल्या फसवणुकीबद्दल माहिती असती तर ज्या दिवशी त्या 4 पाळीव कुत्र्यांनी मिनलवर हात उचलला होता त्याच दिवशी मी त्यांना संपवलं असतं. तेवढ्यात त्यांच्यामध्ये उभा असलेला रुद्रांश म्हणाला, पण तू त्यांना मारलं नाहीस ना? कारण तुला त्यांची गरज होती. म्हणायला तू मिनलवर प्रेम करतोस, पण तरीही तू तुझ्या प्रेमापेक्षा तुझ्या गरजेला महत्त्व दिलंस. रुद्रांशचं बोलणं ऐकून ईशानच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. ईशाने हळूच मान हलवत म्हटलं, कदाचित म्हणूनच तिला माझ्या आधी मिस्टर आर्यन भेटले. मी तिच्या लायकच नव्हतो. अंश हसत म्हणाला, चला, उशिरा का होईना तुला समजलं तरी खरं. शेवटी तुला हे कळलं की तू मिनलच्या लायक कधीच नव्हतास. रुद्रांश म्हणाला, हे सगळं सोड आणि सांग, अलिशाची माहिती देण्याच्या बदल्यात तुला आमच्याकडून काय हवं आहे? ईशानने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं, मिनल. आणि त्यावेळी ईशानच्या तोंडून मिनल हे नाव ऐकताच अंश रागाने संतापणार इतक्यात ईशानने आपलं वाक्य पूर्ण केलं. मिनलसोबत एक भेट. मी आधीही सांगितलं आहे, मी इथे मिस्टर आर्यनना अलिशा दीदीबद्दल सांगायला आणि मिनलला भेटायला आलो होतो. त्यामुळे मला फक्त एकदा मिनलला भेटू द्या. ईशान आपलं बोलणं पूर्ण करणार तेवढ्यात अचानक त्याच्या तोंडातून रक्त बाहेर आलं. त्याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. रुद्रांश आणि अंश दोघांनाही काही समजत नव्हतं की अचानक ईशानला काय झालं. ईशान धापा टाकत म्हणाला, डॉक्टर तान्या. असं म्हणत ज्याने जवळ ठेवलेल्या ऑक्सिजन मास्ककडे हात पुढे केला. रुद्रांशने लगेच पुढे होत ईशानला ऑक्सिजन मास्क लावला.
अंश बाहेर गेला आणि एका नोकराला तान्याला तातडीने बोलावून आणायला सांगितलं. काही वेळाने ईशानची प्रकृती थोडी सामान्य झाली. तान्याला यायला बराच वेळ लागत आहे हे पाहून रुद्रांशने तिला फोन केला आणि ईशानची अवस्था सांगत तिला लवकर येण्यास सांगितलं. तान्या रुद्रांशला म्हणाली, रुद्र, मी ईशानचे रिपोर्ट्स घेण्यासाठी आले आहे. आता बस, घरापर्यंत पोहोचणारच आहे, आल्यावर बोलते. असं म्हणत तान्याने फोन कट केला. इकडे मिनल अंशला शोधत शोधत ईशानच्या खोलीपर्यंत पोहोचली होती. दारावर टकटक झाल्याचा आवाज ऐकून रुद्रांशने तान्या आली असावी असा विचार करत लगेच दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच रुद्रांश समोर मिनल उभी होती. आत सोफ्यावर बसलेल्या अंशकडे पाहत रुद्रांशच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला, मिनल. मिनलचे नाव ऐकताच अंश सावध झाला. त्याने एक नजर बेडवर झोपलेल्या ईशानकडे टाकली आणि दरवाजाकडे येत म्हणाला, बटरफ्लाय, तू इथे काय करतेस? मिनल चेहरा पाडत आत येण्याचा प्रयत्न करत म्हणाली, मी कधीपासून तुम्हाला शोधत आहे. तेवढ्यात मागून येणाऱ्या तान्याने मिनलला तिथेच थांबवण्यासाठी आवाज दिला, मिनी. मिनल दचकून मागे वळत म्हणाली, माय गॉड तान्या दीदी, तुम्ही तर मला घाबरवलंच. अंशने तान्याकडे इशारा करत मिनलला इथून घेऊन जाण्यास सांगितलं. तान्या सहजपणे म्हणाली, हो हो, ती गोष्टच इतकी महत्त्वाची आहे. तू माझ्यासोबत चल, भावाला नंतर भेट, तुला हे खूप महत्त्वाचं काम आहे. असं म्हणत तान्या मिनलला तिथून घेऊन निघून गेली. इकडे मिनलचा आवाज ऐकताच ईशानच्या दोन्ही डोळ्यांच्या कोपऱ्यातून अश्रू ओघळून खाली पडले. हे पाहून त्याच्याजवळ उभा असलेल्या रुद्रांशने त्याचे अश्रू पुसत म्हटलं, तू आमच्यासोबत चांगलं वागला नाहीस ईशान. तरीही मी पूर्ण प्रयत्न करेन की भाऊ तुला एकदा मिनलला भेटण्याची परवानगी देतील. ईशानने रुद्रांशकडे पाहिलं आणि फक्त हळूच पापण्या मिटल्या, उघडल्या. काही वेळाने तान्या घाईघाईने ईशानच्या खोलीत आली. अंशने सर्वात आधी तान्याला मिनलबद्दल विचारलं. तान्या म्हणाली, मी तिला एका नोकरासोबत माझ्यासाठी काही कपडे काढून ठेवण्याचं काम दिलं आहे. ईशानची अवस्था कशी आहे? असं म्हणत तान्या ईशानकडे पुढे गेली. रुद्रांश ईशानजवळच उभा होता. तान्याने रिपोर्ट्स बाहेर काढत म्हटलं, मी 1 मिनिट तुमच्याशी बाहेर बोलू शकते का? दोघांनीही होकारार्थी मान हलवली आणि बाहेर जाण्यासाठी निघाले. रुद्रांशने जसा पुढे पाऊल टाकलं तसंच ईशानने त्याचा हात पकडून त्याला तिथेच थांबवलं. रुद्रांशने ईशानकडे पाहिलं. ईशानने नकारार्थी मान हलवत रिपोर्ट्सकडे पाहिलं. जणू तो रुद्रांशला सांगत होता की त्याचे रिपोर्ट्स त्याच्या समोरच पाहिले जावेत. रुद्रांशने एक नजर तान्याकडे पाहिली. तान्याने रुद्रांश आणि अंशकडे पाहिलं. अंशने रिपोर्ट्सकडे इशारा करत होकारार्थी मान हलवली. तान्या रिपोर्ट घेऊन ईशानजवळ जात म्हणाली, रिपोर्ट गुप्तपणे मिळवायला थोडा वेळ लागला. गौरवने माझी खूप मदत केली. रुद्रांश तान्याचं बोलणं मध्येच तोडत चिडून म्हणाला, गौरवचं नाव जपून झालं असेल तर आता रिपोर्टवर या डॉक्टर तान्या. तान्याने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि अंशकडे पाहत म्हणाली, भाऊ, ईशानची परिस्थिती अजिबात ठीक नाही. त्याच्याकडे आता आणखी किती वेळ शिल्लक आहे हेही मी निश्चिंतपणे सांगू शकत नाही. ईशानच्या शरीरावरच्या सगळ्या जखमा वरून भरून आल्या आहेत, पण आतून अजूनही तशाच आहेत. त्याच्या शरीराच्या अंतर्गत भागात झालेला संसर्ग खूप वेगाने आणि गंभीरपणे पसरत आहे. तान्याचं बोलणं ऐकतात सगळेजण ईशानकडे पाहू लागले.
ईशानबद्दल अचानक हे सगळं कळल्यामुळे सगळेच हैराण झाले होते. पण ईशानच्या चेहऱ्यावर मात्र अजूनही एक हलकंसं हास्य होतं. जणू काहीतरी चुकीचं होणार आहे याची त्याला आधीपासूनच कल्पना होती. ईशान हसत अंशकडे पाहत म्हणाला, सॉरी मिस्टर आर्यन, मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय की आता तुम्ही इच्छा असूनही माझ्या मृत्यूचं कारण बनू शकणार नाही. तान्या ईशानकडे पाहत म्हणाली, ईशान प्लीज, तुम्ही धीर सोडू नका. मी पूर्ण प्रयत्न. ईशान स्वतःवरच हसत तिचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाला, राहू द्या डॉक्टर तान्या, मला माहीत आहे की तुमच्या टीमने तुमच्याकडून शक्य ते सगळे प्रयत्न केले आहेत. हे तर माझ्या कर्माचंच फळ आहे. आज नाही तर उद्या हे सगळं माझ्या वाटेला येणारच होतं. मी स्वतः माझ्या शरीरातून 2 खंजीर बाहेर काढले होते. त्या खंजीरांनी किती खोलवर जखम केली होती याची मला आधीपासूनच कल्पना होती. फक्त एकदा मी तुम्हा सगळ्यांना अलिशा दीदीपर्यंत पोहोचवतो. पण सध्या माझ्या डॅडना माझ्याबद्दल काहीही कळता कामा नये. रुद्रांशने होकारार्थी मान हलवत म्हटलं, औषध घेत जा आणि जेव्हा तुला थोडं बरं वाटेल तेव्हा आपण अलिशाला शोधायला जाऊ. रुद्रांशचं बोलणं पूर्ण होताच ईशान त्याच्याकडे पाहत म्हणाला, तिला शोधण्याची गरज नाही. मला चांगलंच माहीत आहे की मला मारल्यानंतर ती कुठे जाऊन लपली असेल. माझ्याकडे आता जास्त वेळ नाही आहे. तुम्ही सगळे आधी जेवण करून घ्या. आपण आज संध्याकाळीच निघू. अंश आणि रुद्रांशने एकमेकांकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली. तान्या अंशकडे पाहत म्हणाली, भाऊ, तुम्ही मीनलकडे जा, नाहीतर ती कधीही इथे येऊन पोहोचेल. मी काही स्टाफला बोलावतो आणि ईशानला दुसऱ्या खोलीत शिफ्ट करून घेते. अंश होकारार्थी मान हलवतो आणि तिथून बाहेर निघून गेला. रुद्रांश त्याच्या मागे येत म्हणाला, भाऊ, एक गोष्ट सांगू? अंशने त्याच्याकडे न समजल्यासारखं पाहिलं. रुद्रांश कोणताही संकोच न करता म्हणाला, भाऊ, ईशानला एकदा मीनलला भेटू दिलं असतंच तर. अंशने रुद्रांशकडे रागाने पाहत म्हटलं, तुला तिच्याबद्दल काही जास्तच सहानुभूती वाटू लागली आहे का? असं दिसतंय. मी गौरवला इथे तान्याच्या मदतीसाठी बोलवू का? दोघं मिळून ईशानची काळजी घेतील म्हणजे सगळं व्यवस्थित होईल ना? त्यावेळी रुद्रांश घाईघाईने म्हणाला, भाऊ, पण त्याची गरजच नाही. अंशने भुवया उंचावत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, अरे वा भाऊ, स्वतःची वेळ आली की मात्र गरजच नाही. वा. अंशने रुद्रांशला गंभीरपणे समजावत म्हटलं, बघ रुद्र, मला माहीत आहे की ईशानची परिस्थिती ठीक नाही, पण आज कुठेतरी त्याच्यामुळेच विवान आपल्यासोबत नाही हे मी कसं विसरू. त्याच्यामुळे मी माझी बायको आणि माझं मूल जवळजवळ गमावणार होतो. अंशचं बोलणं ऐकल्यानंतर रुद्रांश पुढे काहीही बोलला नाही. दोघं बोलत असतानाच काही स्टाफमधील लोक ईशानच्या खोलीत गेले. अंशही त्याच्या मागे खोलीत गेला. तान्या स्टाफमधील लोकांना म्हणाली, यांना गार्डनच्या बाजूच्या खोलीत शिफ्ट करायचं आहे. प्लीज तुम्ही लोक. तेवढ्यात मागून अंशचा आवाज आला, त्याची गरज नाही तान्या. तान्याने आश्चर्याने अंशकडे पाहत विचारलं, पण का भाऊ? अंश काही क्षण बोलण्याचा प्रयत्न करत राहिला. शेवटी त्याने धीर करून म्हटलं, मी म्हणजे ईशानला मीनलला भेटायचं आहे. मीनल इथेच येऊन त्याला भेटू शकते आणि त्यानंतर तिला हे कळणारच आहे की आपण ईशानला इथे ठेवलेलं आहे. अंशचं बोलणं ऐकताच ईशानच्या चेहऱ्यावर एक मोठं हास्य उमटलं. अंशने आपलं बोलणं पुढे सुरू ठेवत म्हटलं, पण जोपर्यंत आपल्याला अलिशा सापडत नाही तोपर्यंत मीनल तुझी भेट घेणार नाही. ईशानने आपला हात पुढे करत हसत म्हटलं,
डील मिस्टर आर्यन? अंश ईशानशी हात मिळवत म्हणाला. फायनली आपल्यामध्ये एक डील तयार झाली. ईशान फक्त हसला. अंश मिनलसोबतच लंच करत होता. लंच करता करता अंश मिनलला म्हणाला, बटरफ्लाय, तुला ईशानबद्दल काय वाटतं? म्हणजे? तर त्यावेळी मिनलने त्याच्या प्रश्नाचं उत्तर जास्त गुंतागुंतीचं न करता सरळ दिलं. वाईट. मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतं. त्याची कोणतीही चूक नसताना आज विवानला इतक्या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. आणि हे सगळं फक्त आणि फक्त ईशान मेहरामुळे. मिनलशी घुमवून फिरवून बोलण्यात काहीच अर्थ नाही हे अंशच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याने आता थेट प्रश्न विचारला, तुला माहीत आहे ना तो तुला पसंत करतो? अवॉर्डच्या रात्री ईशानला शेवटचं भेटलेला तो क्षण आठवत मिनल म्हणाली, पसंत नाही राज, त्याच्या म्हणण्यानुसार तो माझ्यावर प्रेम करतो. हे ऐकताच अंशचा चेहरा पडला. अंश चिडून म्हणाला, प्रेमाचा प सुद्धा त्याला माहीत नाही. मिनल चेहरा पाडत म्हणाली, यात चिडण्यासारखं काय आहे राज? मी आधीच सांगितलं ना, त्याच्या म्हणण्यानुसार तो माझ्यावर प्रेम करतो. मी स्वतःहून काही बनवून सांगत नाहीये. मिनलचा मूड आणखी खराब होऊ नये म्हणून अंशने तिला नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिचे गाल हलकेच उडत म्हटलं, ओके फाईन माय चबी चिक्स, आता जास्त हायपर होऊ नकोस. मिनलने आपल्या हाताने अंशला एक घास भरवत त्याच्या डोळ्यात पाहत म्हटलं, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या असतील तर आता थेट मुद्द्यावर या राज. आणि त्यावेळी अंश तिच्या हातून घास खात म्हणाला, ईशानला त्याने केलेल्या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप आहे. त्याच्याकडे आयुष्यात किती वेळ शिल्लक आहे हे त्यालाही माहीत नाही. त्याला एकदा तुझी भेट घ्यायची आहे. मिनलने पुन्हा एकदा अंशकडे लक्षपूर्वक पाहत विचारलं, आणि तुम्हालाही हेच हवं आहे का? अंशने मिनलचा हात हातात घेत म्हणाला, खूप विचार केल्यानंतर हो, मलाही वाटतं की तू त्याला एकदा भेटावंस. अंश पुढे म्हणाला. त्याने हे सगळं त्याची बहीण अलिशाच्या सांगण्यावरून केलं होतं. यानंतर अंशने मिनलला ईशानबद्दल सगळं काही सांगितलं. अलिशाने ईशानला काहीही न सांगता मिनलला कसं टार्गेट केलं. ईशानचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्याच बहिणीने त्याला मार्गातून दूर करण्याचा कसा प्लॅन केला होता हे त्याने तिला सांगितलं. रुद्रांश आणि तान्याला ईशान अर्ध्या रस्त्यात जखमी अवस्थेत कसा सापडला आणि सध्या ईशानवर त्यांच्या घरातच उपचार सुरू आहेत हेही अंशने मिनलला सगळं सांगितलं. सगळं काही समजल्यानंतर मिनलला ईशानने केलेल्या गोष्टींचं वाईट तर वाटत होतं, पण तरीही स्वतःला नॉर्मल ठेवत ती म्हणाली, राज, ईशानला काय हवं आहे याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही, पण एका गोष्टीशी नक्कीच आहे आणि ती गोष्ट म्हणजे तुम्ही. जर तुम्हाला वाटत असेल की मी त्याला भेटावं तर ठीक आहे, तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी त्याला भेटेल. अंशने मिनलकडे क्षणभर प्रेमाने पाहिलं आणि पुढे होत तिच्या कपाळावर किस केलं. अंश मिनलपासून थोडा दूर झाला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, यू नो व्हॉट बटरफ्लाय, तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय हा माझ्या आयुष्यातील सर्वात योग्य निर्णयांपैकी एक आहे. आज जर काही गमावूनही मी आनंदी असेन तर ते माझं हृदय आहे, जे प्रत्येक वेळी तुझ्यासमोर हरतं. ईशान आणि माझ्यापेक्षा जास्त आनंदी ठेवू शकेल की नाही हे मला माहीत नाही, पण माझं संपूर्ण आयुष्य तुला इतरांपेक्षा जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात मी नक्कीच घालवू शकतो, कारण कोणत्याही भिंतीवर कोणत्याही परिस्थितीत तुला गमवायचं नाही. मिनलने आपल्या गालावर अंशच्या हातावर आपला हात ठेवला. ती हसली आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, आज मला काही गोष्टी खूप लवकर जाणवायला लागल्या आहेत. मिनलचं बोलणं ऐकून अंश हसत म्हणाला, थोड्या समजूतदारपणाच्या गोष्टीही करायला शिकली आहेस वाटतं. खूप समजूतदार होत चालली आहेस बटरफ्लाय.
आणि त्याचनंतर मिनल पुन्हा तिच्या नेहमीच्या खोडकरपणाने म्हणाली, असं नाही आहे राज, मी समजूतदार होण्याचा खूप प्रयत्न करते, पण काय करू, मला आनंद नेहमीच थोडं वेडेपण केल्यानंतरच मिळतं. अंशने मान हलवत स्मित केलं, जणू तो आपल्या नजरेतूनच म्हणत होता, तुझं काहीच होऊ शकत नाही. श्यामची वेळ झाली. अंश तयार होऊन ईशानच्या रूममध्ये पोहोचला. तिथे रुद्रांश आणि तान्या आधीपासूनच उपस्थित होते. अंशने दोघांकडे पाहत विचारलं, तर सगळं रेडी आहे ना? ईशानने अंशला बंदूक सेट करताना पाहिली आणि म्हणाला, डोंट वरी मिस्टर आर्यन, आपण जिथे जात आहोत तिथे आजही माझे लोक काम करतात. मी तुमच्यासोबत असताना तिथे तुमच्यावर साधं खरचटणारही नाही. रुद्रांश हसत तिथून आपल्या रूमच्या दिशेने जात म्हणाला, ऑलवेज रेडी विथ प्लॅन बी. ईशान, वेळ आली आणि परिस्थिती नेहमी आपल्या बाजूने असतीलच असं नाही, असं म्हणत रुद्रांश आपल्या रूममध्ये निघून गेला. तान्याने अंश आणि ईशानची माफी मागत म्हटलं, मी फक्त आत्ताच आले, असं म्हणत तीही रुद्रांशच्या मागे रूममध्ये निघून गेली. रुद्रांश रूममधले सगळे ड्रॉवर उघडून बऱ्याच वेळेपासून काहीतरी शोधत होता. तेवढ्यात त्याला मागून बंदूक कॉक करण्याचा आवाज ऐकू आला. रुद्रांशने मागे वळून पाहिलं तर समोर तान्या त्याच्यावर बंदूक रोखून उभी होती. रुद्रांश हसत तिच्या दिशेने पुढे गेला. तान्याने त्याला इशारा देत म्हटलं, तिथेच थांबा. रुद्रांश शेकावत नाहीतर रुद्रांशने बंदुकीकडे पाहत विचारलं, नाहीतर काय डॉक्टर तान्या? असं म्हणत रुद्रांशने आपला दुसरा हात तान्याच्या कमरेभोवती ठेवला आणि तिला आपल्या जवळ घेत म्हणाला, मला मारण्यासाठी तुम्हाला बंदूक रोखण्याची गरज नाही मिसेस शेखावत. तुमचं हे कातिलाना. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा.